देवळाली कॅम्पच्या लॅम्ब रोडवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे. आता रस्ता दुभाजकाची प्रतीक्षा. 2 वर्षांपूर्वी आमदार निधीतून रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण झालेल्या लॅम्ब रोडवरील गतिरोधकांवर मारलेले पांढरे पट्टे पुसट झाले होते. त्यामुळे गतिरोधक लक्षात येत नसल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले होते. त्याबाबत AB न्यूजने बातमी प्रसिद्ध करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवार दिनांक 28 रोजी लॅम्ब रोडवरील सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे आखले आहेत. त्याचप्रमाणे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी देखील पादचारी मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात घट होणार आहे. असे असले तरी रस्त्यामध्ये दुभाजक असणे गरजेचे आहे. ते लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणी लॅम्ब रोडवरील सामाजिक कार्यकर्ते वैभव पाळते यांच्यासह नागरिकांनी केली आहे. नागपूरसह तब्बल 52 खेड्यापाड्यांना जोडणारा जिल्हा मार्ग असलेल्या या रस्त्यावरून दररोज शाळा, महाविद्यालय, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नाशिक शहराकडे कामानिमित्त ये जा करणाऱ्या देवळालीकरांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची वर्दळ कायमच या रस्त्यावरून होत असते. मागील 2 वर्षांपूर्वी या रस्त्याचे आमदार यांच्या निधीतून रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. याशिवाय काही ठिकाणी गतिरोधक असले तरी या रस्त्यावर कुठेही दुभाजक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढीस लागले. येथील जमाल परिसरात बेला विस्टा बंगल्यासमोर 2 दुचाकींचे समोरासमोर धडक होऊन एका स्विमिंग कोचचा मृत्यू झाला आहे. इतरही अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुभाजक टाकण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी गतिरोधक आहेत त्यापूर्वी पुढे गतिरोधक आहेत अशा स्वरूपाचे पूर्वसूचना देणारे फलकही लावण्यात यावे, जेणेकरून वाहनधारकांना वाहनांचा वेग मर्यादित करणे शक्य होईल. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुभाजक आणि सूचना फलक लवकरात लवकर लावावे असा जनमताचा रेटा आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.